आनंदवली गावाच्या विकासात माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांचा मोलाचा वाटा। माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात आनंदवली गावाचा सर्वांगीण विकास साधत अनेक मूलभूत सुविधांची उभारणी केली आहे। वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच डांबरी रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले। गावात भुयार आणि गटार योजना राबवून स्वच्छतेसाठी भक्कम पायाभूत सुविधा दिल्या गेल्या। तसेच पाणी समस्येचे निराकरण करत गाववासियांच्या अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण केल्या। विशेष म्हणजे अख्खा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला नवशा गणपती परिसरही त्यांच्या प्रयत्नांमुळे सुशोभित झाला असून भाविकांसाठी सोयीसुविधांचा विकास करण्यात आलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संतोष गायकवाड यांनी भीमसैनिकांना व तमाम जनतेला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या निवासस्थानी आहोत। ते नगरसेवकांच्या जेव्हा काळात होते तेव्हा त्यांनी अनेक गोरगरीब लोकांसाठी किंवा त्यांच्या परिसरातील आनंदवली येथे अनेक विकास कामे घडून आणली। तर आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये नागरिकांसाठी आपण अनेक योजनांच्या मार्फत नागरिकांना कशा सुखसुविधा देता येईल जास्तीत जास्त, ते म्हणजे ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील, वीज असन, सर्वच गोष्टी ज्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी मूलभूत गरजा ज्या असतील त्या प्रथम तत्वावरती आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी प्रयत्न केले आहे। परंतु गेल्या 3.5-4 वर्षापासून आज आपल्याकडं निवडणूक होत नाहीये, त्याची देखील एक खंत या ठिकाणी व्यक्त करूशी वाटते। कारण अनेक नागरिकांचे आम्हाला आजही फोन येत असतात, परंतु काही प्रश्न आज आम्हाला सोडवण्यासाठी फार प्रशासनाला विठीस धरावं लागतं, फोन करावं लागतं। तरीही प्रशासन अतिशय गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आमचं ऐकलं जात नाही। किरकोळ स्वरूपाचेच कामं नागरिकांचे मार्गी लागले जातात। या ठिकाणी मी सांगू इच्छित आपल्या माध्यमातून पूर्ण जनतेला। महामारी होती 2019 ते 2020 या कालखंडात आणि कोरोना हा आजार आला होता, तेव्हा अनेक लोकांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली होती? कोरोनाच्या काळामध्ये आमच्या आनंदवली ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने ज्या टायमाला प्रथम लॉकडाऊन जेव्हा लागला, 45 दिवसाचा का 46 दिवसाचा लॉकडाऊन जेव्हा पडला होता, त्या टायमाला आम्ही पूर्ण आमच्या मित्र परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी असा जेवणाचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। 45 दिवस आम्ही रोज 2,500 लोकांचं जेवण सर्व मंडळाच्या मार्फत, सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करत होतो। जेव्हा मुंबईवरून अनेक लोक, अनेक UP बिहारचे MP मधले बांधव जेव्हा त्यांच्या घरी पायी जायला निघाले, त्या सर्वांचं प्रशासनाने त्या सर्वांना जमा करून आमच्या आनंदवलीच्या शाळामध्ये 18 नंबरच्या शाळेमध्ये त्यांना आणून ठेवलेलं होतं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विद्यालयामध्ये। परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची जेवणाची वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती। परंतु आमच्या सर्व मित्र परिवार असून, माझे सर्व शिवसेनेचे सर्व बांधव असतील, सर्वांनी त्या ठिकाणी त्या UP बिहारच्या MPच्या जेही बांधव बाहेर गावचे होते त्यांची सर्वांची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली। असं आमचा सलग 45 दिवस चांगला मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचा भंडाराच चालू होता। अशा या पद्धतीने आम्ही लोकांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा, आमच्या सर्वच मित्र परिवाराने मदत करण्याचा प्रयत्न केला। अनेक लोकांना कोविड काळामध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था नसेल, त्यांना ऍडमिट करण्याची व्यवस्था केली। अनेकांना रेमडेसिवीर मिळत नव्हते, त्यांना रेमडेसिवीर मिळवून देत होतो। अनेकांना ऑक्सिजन मिळत नव्हतं, त्यांना ऑक्सिजन देत होतो। असे अनेक त्या काळामध्ये कामं केलेले आहे। आता सांगायला गेलं तर कमी वेळही कमी पडत आपल्याला, त्याच्यामुळे मी थोडक्यात आपल्याला माझं मनोगत व्यक्त करतो आहे। तर आता 2 दिवसांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे, तर त्यानिमित्त तुम्ही नागरिकांना कशा शुभेच्छा द्याल? निश्चितपणे 2 दिवसापूर्वीच 11 तारखेला क्रांतीसूर्य, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झाली। हा गुरु शिष्य जयंतीचा योग मोठा योग असतो, कारण एका पहिल्यांदा गुरुची जयंती झाली की लगेच शिष्याची जयंती, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज जेही काही मला घटनात्मक पद, नगरसेवक पद आहे, मला मान सन्मान आहे, मला आज मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा अनेक गोष्टी, सर्वांना समान न्याय हक्काचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच, या महामानवामुळेच मला मिळाला आहे। मी माझ्या तमाम भीमसैनिकांना, सर्व भीम बांधवांना व सर्व जनतेला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.